नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींची नित्यसेवा कशी करावी हे तुम्हाला मी आज माझ्या चॅनलद्वारे सांगणार आहे. सर्वप्रथम आपले हातपाय तोंड स्वच्छ धुवून देवपूजा करावी. देवाला अष्टगंध, देवीला हळद कुंकू लावावे. देव धुताना सेपरेट एक एक करून धुवावे. एकाच वेळी सगळे देव एकत्र धुवू नये. देव स्वच्छ कपडाने पुसून मग देवघरात ठेवावे. ओले देव देवघरात ठेवू नये. स्वच्छ कपड्याने पुसून मगच देव ठेवावेत. दररोज 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. दररोज 3 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पठण करावे. आणि 21 अध्याय असतात, त्यात एक पारायण होते. आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9, नंतर 10, 11, 12, नंतर 13, 14, 15 व नंतर 15, 16, 17 व नंतर 19, 20, 21 याप्रमाणे वाचून झाली की नवीन पारायण परत 1, 2, 3 असे अखंड सेवा चालू ठेवावी. नित्यसेवेमध्ये जसे की महाभारतात कुंतीपुत्राला कवचकुंडल होते, तसे माऊलींनी आपल्यासाठी नित्यसेवेच्या रूपाने कवचकुंडल दिले आहे. नित्यसेवा ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केली जाते, परंतु शक्यतो सकाळी देवघरात नित्यसेवा केल्याने दिवसभर आपल्यासाठी नित्यसेवा ही कवचकुंडल म्हणून बनून राहते. नित्यसेवेमध्ये स्वामी स्तवन, 11 माळी स्वामी समर्थचे जप, 1 माळ गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र 24 वेळा, 24 वेळा नवार्णव मंत्र, 24 वेळा महामृत्युंजय मंत्र, 3 अध्याय स्वामी चरित्र, 1 किंवा 11 वेळा कालभैरव अष्टक ही अशी सेवा म्हणजे नित्यसेवा आहे. ही सेवा म्हणजे कवचकुंडल सेवा होय. ही सेवा केल्याने महाराज आपले संरक्षण करतात. हे पहा, हे आहे स्वामी चरित्र सारामृत. याचे वाचन क्रमशः 3 अध्यायामध्ये केले जाते. पहिला अध्याय हा पूर्वकर्म नष्ट, कुकर्म म्हणजे वाईट केलेले कर्म आहे ते आपले नष्ट होण्यासाठी पहिला अध्याय. तर दुसरा अध्याय हा वर्तमानात सुबुद्धी व चांगले कर्म घडवण्यासाठी, आणि तिसरा अध्याय हा भविष्य उज्ज्वल होण्यासाठी. अशा प्रकारे 3 अध्यायांचे क्रमशः पठण केले जाते. स्वामी चरित्र सारामृताचे पठण तुम्ही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकतात. हे कार्य भगवान श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर व्हावी अशी प्रार्थना करून अभिषेक व संकल्प सोडून सकाळच्या वेळी ही पोथी वाचावी. अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी ही 2 पुस्तके खूप महत्त्वाची आहेत. या 2 पुस्तकामध्ये नित्यसेवेमध्ये स्वामींचे स्तवन हे प्रामुख्याने केले जाते. स्वामींची नित्यसेवा ही स्तवनाने केली जाते. स्वामी स्तवन झाल्यानंतर त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 1 ते 3 स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात 1 ते 3 हे ग्रंथ पठण करायचे. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. यात पहिला अध्याय म्हणजे आपला भूतकाळ, दुसरा अध्याय म्हणजे आपला भविष्यकाळ आणि तिसरा अध्याय म्हणजे आपला वर्तमान काळ. तर अशा प्रकारे करायची आहे स्वामींची नित्यसेवा. ही पुस्तके आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जातील. अशा प्रकारे स्वामींना थोडेसे पाणी ठेवायचे आहे, साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने स्वामींची नित्यसेवा केली जाते.
यानंतर श्री स्वामी समर्थांचा 11 माळी किंवा 1 माळी जप करायचा आहे. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करायची आहे. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे तुम्हीही स्वामींची नित्यसेवा करा. तुम्हालाही त्याचे पुण्यफळ भेटल्याशिवाय राहणार नाही. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.